आणि तुम्ही कोणाच्या तरी गाड्या फोडल्या म्हणताय ते काय मला माहित नाही, परंतु काही तसा प्रकार असेल तर आपण त्या हल्ल्याचं समर्थन करत नाही. आणि म्हणून मी मराठा आहे किंवा नाही ते तपासावं लागेल. ते त्यांचं स्टेटमेंट मला पटलेलं नाही. माझ्या मनाला त्या गोष्टीची खेद आहे. दुसरा कुणीही केला असेल, माझ्या मराठा समाजाने केला नसेल, आणि जर असेल किंवा जर झाला असेल तर आपण त्याचं समर्थन करत नाही. आणि सन्मान्य जरांगे पाटील यांना मी मराठा आरक्षणाचा देव मानतो. त्यांचा मी फॉलोअर आहे. त्यांच्या मोठ्या सभेसाठी मी सुद्धा सभा घेतल्यात. 100 गाड्या गावातून करून त्यांच्या सभासाठी 10 किलोमीटर 13 किलोमीटर आम्ही चालून त्या ठिकाणी गेलोय. मनोज जरांगे पाटील यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभेसाठी मी 100 गाड्या घेऊन तालुक्यातून माणसं नेली होती. स्टेजवर मी होतो तरीही जरांगे पाटील बोलतात मी याला ओळखत नाही, हा मराठ्याचा आहे का हे तपासावं लागेल. हे मला अपमानजनक वाटलं, मनाला लागलं, अशी खंत व्यक्त केली आहे आंदोलक मंगेश साबळे यांनी. साबळे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली होती. मंगेश साबळे म्हणाले की समाजासाठी मी वेगळं काय करतोय, कुणी आत्महत्या करतंय, पुलावर लटकतंय, मी वेगळं काहीही न करता माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. मला फासावर लटकवलं जाऊ शकतं, मी यासाठी तयार आहे. माझ्याबद्दल असं विधान मनोज जरांगे करतील असं वाटलं नव्हतं. मराठा आरक्षण मिळावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. प्रत्येक जण आपापल्या मार्गानं आंदोलन करतोय. मी साधारण कार्यकर्ता आहे, स्टंटबाज नाहीये. प्राणांतिक उपोषणाला बसून आंदोलन करणार आहेत. आम्ही आत्महत्या करणार नाही, लढून मरा असं आवाहन मंगेश साबळे यांनी केलंय. तसंच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानं मन दुखावलं गेलं. घरावर तुळशीपत्र ठेवून मी समाजासाठी काम करतोय. माझे आईबाप मराठा आहेत. 14 तारखेला सभा झाली, त्यानंतर 2 दिवसात GR निघाला असता तेव्हा जरांगेंनी 40 दिवसानंतर आरक्षण मिळालं नाही तर हा कोट्यावधींचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढू असं का म्हटलं नाही. या एकाही आमदार खासदाराला रस्त्यावर फिरकू देऊ नका. 1 कोटी समाज सभेला असताना मनोज जरांगे पाटलांकडून आशा होती मराठा आरक्षण मिळेल. त्यावेळी जरांगे पाटलांनी सरकारची झोप का उडवली नाही. जे बोलायला पाहिजे होतं ते बोलले नाही. आता पुन्हा उपोषणाला बसलेत. मनोज जरांगेंसाठी आम्ही सभा घेतल्यात. त्यांना मी देव मानतो, परंतु आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असंही मंगेश साबळे यांनी म्हटलं. आणि सन्मान्य जरांगे पाटील यांना मी मराठा आरक्षणाचा देव मानतो. त्यांचा मी फॉलोअर आहे. त्यांच्या मोठ्या सभेसाठी मी सुद्धा सभा घेतल्यात. 100 गाड्या गावातून करून त्यांच्या सभासाठी 10 किलोमीटर 13 किलोमीटर आम्ही चालून त्या ठिकाणी गेलोय. त्यांच्या स्टेजवर 1 करोड सभेच्या स्टेजवर त्यांच्या बाजूला मी उभा होतो. आणि म्हणून मी मराठा आहे किंवा नाही ते तपासावं लागेल. ते त्यांचं स्टेटमेंट मला पटलेलं नाही. माझ्या मनाला त्या गोष्टीची खेद आहे. परंतु ठीक आहे, त्यांचं वेगळं आंदोलन आहे. महात्मा गांधी वेगळे होते, भगतसिंग वेगळे होते. वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करतो. हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आहे, दुसरा कुठलाही हेतू यामध्ये नाही. शांततेत आंदोलन करतोय. मराठा समाज कुठेही काहीही करत नाही. आणि तुम्ही कोणाच्या तरी गाड्या फोडल्या म्हणताय ते काय मला माहित नाही, परंतु काही तसा प्रकार असेल तर आपण त्या हल्ल्याचं समर्थन करत नाही. कारण माझा मराठा समाज शांतता प्रिय आहे. शांततेत आंदोलन करतोय, शांततेत करत राहणार. दुसरा कुणीही केला असेल, माझ्या मराठा समाजाने केला नसेल, आणि जर असेल किंवा जर झाला असेल तर आपण त्याचं समर्थन करत नाही.